नमस्कार. दिव्यावरती बनवली ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन आणि खूप सुंदर ही डिझाईन आहे पहा. आणि ही डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, प्रथम आहे ना स्लीव जशी आहे ना आपली सिंपल स्लीव तशी कट करून स्टिच करून खालच्या बाजूने घेतली, म्हणजे दंडाच्या बाजूने, आणि त्याचा मध्य काढला. हा पहा, मध्य काढला. मध्यातून टीप मारून घेतली आणि एका सलग 1-2 रेषाचं अंतर ठेवून दोन्ही टिपा मारून घेतल्या. 2 टिपा मारून घेतल्या. आता मधून कट मारून घ्यायचा आणि स्लीव ओपन करून घ्यायची, म्हणजे अगोदर उलट होती पहा, आता सरळ करून घेतली. फक्त दोन्ही बाजूने टिप मारायची, दंडाच्या मध्यातून आणि दंडाच्या साईडून. टिपा मारून झाल्यानंतर काय करायचं, पेन किंवा नोकोली कोणतीही चीज घेऊन त्याचे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. दोन इंचाचा पेपरचा तुकडा काढून घ्यायचा. खूप सुंदर डिझाईन बनणार आहे पहा. यानंतर काय करायचं, आपल्याला याला त्रिकोण लागणार आहेत, त्यासाठी कापड कट करून घ्यायचं पहा. आता याच्यानंतर छोटे छोटे त्रिकोण तयार करायचे आणि हे शिवून घ्यायचे मशीनवरती एक सलग असे. हे पहा, जसे की मी घेत आहे त्रिकोण मशीनवरती शिवून घ्यायचे, जे मी घेत आहे. सबस्क्राईब करा प्लीज. डिझाईन खूप सुंदर आहे, खूप छान दिसणार आहे ही डिझाईन. एकसारखे भरपूर त्रिकोण तयार करून घेतले आणि ह्याचे स्पेशल करून घ्यायचे, म्हणजे एक एक आणि एकसारखे आकाराचे बनवायचे पहा. म्हणून खालच्या साईडला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं. आता दिवा लावून घ्यायचा आणि या दिव्यावरती मी काय करते आहे ते तुम्ही पहा. हे त्रिकोण आहेत, याचे धागे ना बाहेर येतात पहा, आणि बऱ्याचदा डिझाईन खूप विचित्र होऊन जाते. धागे डिझाईन ज्यावेळेस आपण वेअर करतो ब्लाऊज त्यावेळेस बाहेर दिसतात पहा, आणि ते धागे दिसल्यानंतर डिझाईन खूप विचित्र दिसते. यावेळी काय करायचं, जर तुम्ही असे त्रिकोण तयार करून घेतले तर ते दिव्यावरती एका साईडने पगळवून घ्यायचे पहा, थोडे थोडे, म्हणजे धागे निसटत नाहीत अजिबात देखील. धागे अजिबात निसटणार नाहीत. आता यानंतर काय करायचं, हे त्रिकोण आहेत ना मशीनवर द्या पेपर 2 इंचाचा बनवून घेतलेला, त्याला एक सलग असे लावून घ्यायचे, जसं आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचे. खूप दाट लावायचे असेल तर खूप दाट लावून घ्यायचे, जरा पातळ लावायचे असतील तर पातळ लावून घ्यायचे पहा. एका बाजूने लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने लावून घ्यायचे. व्यवस्थित असे लावायचे, म्हणजे डिझाईन पण खूप छान तयार होणार. खूप सुंदर डिझाईन आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल पुढं कसं बनवली आहे ती. आता स्लीव आहे ना, तिच्या दंडाच्या आणि साईडच्या बाजूला टिप मारून घ्यायची पहा, आणि त्याला ही डिझाईन लावून घ्यायची. आता लावून घेतल्यानंतर काय करायचं, त्याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या, व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या दोन्ही बाजूनी. एका बाजूने अगोदर स्लीवला ही डिझाईन लावून घ्यायची. पेपर आहे तो तसाच राहून द्यायचा, म्हटल्यावर फिनिशिंग खूप छान येते.
व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या. आता टिपा मारल्यानंतर काय करायचं, एका साईडची स्लीव बसवून झाली. आता नंतर दुसऱ्या साईडची स्लीव बसवायची आहे आणि एका साईडनं व्यवस्थित अशा टिपा मारून घेतल्या. आता दुसऱ्या साईडची स्लीव बसवून घेणार आहे. दुसऱ्या साईडची स्लीव बसवून घेतली. आता यानंतर काय करायचं, दुसऱ्या साईडचं अस्तर असतं ते पण व्यवस्थित असं शिवून घ्यायचं पहा. आणि शिवून घेतल्यानंतर काय करायचं, त्याला आहे ना एक खालच्या बाजूला जो आहे ना त्रिकोण, त्या साईडला एक लटकन बसवून घ्यायचं स्मॉल साईजचं पहा. अगोदर एक मोती बसवून घ्यायचा गोल्डनचा किंवा व्हाईट मोती म्हणजे पांढरा मोती बसवून घ्यायचा. आणि मोती अगदी परफेक्ट बसवायचा, कारण याच्यावरच दोन्ही बाह्यांचं फिटिंग आहे ना अवलंबून राहणार आहे. दंडाच्या वरच्या बाजूचं अगदी मोती परफेक्ट फिटिंगमध्ये बसवून घ्यायचा. आणि यानंतर त्याला एक मोती लावून घ्यायचा खालच्या बाजूने. आता हा पहा मोती लावून घेतला. आणि त्याच्यानंतर एक लटकन छोटंसं म्हणजे निमुळत्या आकाराचं छोटंसं लटकन भेटतं बाहीला लावण्यासाठी. आरीवर्कमध्ये वापरलं जातं हे लटकन. ते लावून घ्यायचं. आणि याच्यानंतर तो धागा आहे तो कट करून काढायचा. खूप पॅक करायचं पहा. असं सगळीकडे एक एक मोती वरच्या बाजूला लावून घ्यायचा. लटकन फक्त खालच्या बाजूला लावून घ्यायचे. आणि खूप छान अशी ही डिझाईन आता रेडी होणार आहे पहा. खूप थोडीच राहिलेली आहे. आणि इथपर्यंत डिझाईन पाहिली असले तर प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा सगळे मोती लावून झाले. आणि आता बाहीची उलटी बाजू वरती करून आतला जो पेपर आहे तो सगळा काढून घ्यायचा पहा. नाहीतर हा पेपर असाच ठेवायचा नाही. हे पहा सगळा पेपर जेवढा वरच्या साईडला आपल्याला काढता येतो आहे तेवढा, आणि वरच्या साईडनं दिसणार नाही याची दक्षता घेऊन सगळा पेपर काढून घेतला काढून. आणि खूप छान अशी डिझाईन तयार झाली पहा. दंडावरती ही डिझाईन खूप छान दिसणार आहे. आणि दिव्यावर पगळवण्याचं त्रिकोण बनवले आहे, त्याच्यामुळे हे त्रिकोण धागे सोडणार नाहीत आणि धागेमध्ये आधी बाहेर येणार नाही. ब्युटिफुल स्लीव डिझाईन रेडी झाली. आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू, वेलकम इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.